नमस्कार. आस्थाच मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालकाची कुरकुरीत अशी मस्त क्रिस्पी भजी. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी येथे 1 वाटी आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे आपली भजी एकदम कुरकुरीत आणि मस्त अशी क्रिस्पी तयार होतात. त्यासोबतच 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा थोडासा हाताने क्रश करून टाकून घेतलेला आहे आपण. पाव चमचा हळद, 1 चमचा आपण इथे लाल तिखट वापर करत आहोत. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरव्या चटणीचाही वापर इथे करू शकता. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे. 1 चिमूटभर आपण फक्त इथे खाण्याचा सोडा खार वापरलेला आहे. 1 चमचाभर मीठ. आता इथे आपण पालक स्वच्छ धुवून असा बारीक चिरून घेतलेला आहे. एकदम मस्त असं बारीकच चिरायचं. आपल्याला खूप जाडसर आपल्याला पालक इथे ठेवायचा नाहीये. बघा, हा धुतलेला पालक आपण चिरून घेतलेला आहे. तो चिरलेला पालक आपण पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं आधी कोरडच आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. नंतर थोडंसं जसं जसं लागेल आपल्याला तसं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. पीठ भिजवताना खूप सैलसर असं आपल्याला हे पीठ भिजवायचं नाही. जर पीठ सैलसर भिजवलं तर भजी ही आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होणार नाही, ती नरम होतील. जर तुम्हाला नरम हवी असेल तर तुम्ही थोडंसं सैलसर ठेवायचं आहे. येथे मला थोडीशी क्रिस्पी आणि कुरकुरीत हवे आहे. येथे मी थोडंसं घट्टसरच पीठ ठेवणार आहे. बघा, पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकसारखं. या पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे. बघा, थोडंसं घट्टसरच आहे. ज्याप्रमाणे आपण कांद्याची कुरकुरीत अशी भजी बनवतो ना, त्या प्रकारात. एकदा हात ओला करून घ्यायचा थोडासा. आपल्याला ज्यावेळेस भजी आपण सोडतो त्यावेळेस थोडासा हात आपल्याला ओला करून घ्यायचा असतो. म्हणून आपण इथे खूप पाण्याचाही वापर इथे केलेला नाहीये. बघा, आता गॅसवर आपण कढई ठेवून तेल कडकडीत छान असं गरम करून घेतलेलं आहे. बघा, टाकल्यानंतर थोडंसं पिठाचा गोळा आपण टाकल्यानंतर तो लगेच झटपट असा वर येतो ना, अशा वेळेस आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहेत. हात थोडासा ओला करून घ्यायचा, नंतर भजी सोडायची, म्हणजे सोडायला पटकन सहज आणि सोपं पडतं. बघा, जितकी तेलामध्ये बसेल एवढेच टाकायचे. खूप जास्त गर्दी आपल्याला इथे वड्यांची करायची नाहीये. एक साईडनी छान असे तळले गेले की त्यानंतरच आपल्याला ही भजी उलटवायची आहे. बघा, एका साईडनी मस्त असे क्रिस्पी असे तयार झालेले आहेत. आता दोन्ही बाजूने आपल्याला छान असे सोनेरी रंग येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे ती आतपर्यंत. नंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे, मीडियम. खूप हाय फ्लेमवर ही भजी आपल्याला तळायची नाही. सुरुवातीला तेल कडकडीत गरम ठेवायचं, नंतर गॅस मंद करायचा. म्हणजे भजी ही आतपर्यंत छान अशी तळली जातात, क्रिस्पी होतात. ही एक महत्त्वाची टीप. बघा, इथे मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहेत. रंगही सुरेख आलेला आहे. आता याच प्रकारे आपण बाकीची सर्व भजीही तयार करून घेणार आहोत. बघा, कडकडीत तेल पुन्हा गरम करून घेतलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आता याच पद्धतीने आपण ही सर्व भजी तयार करून ही खाण्यास खूपच मस्त आणि रुचकर. तीळ टाकल्यामुळे तिची टेस्टही वेगळी लागते. ते ऑप्शन आहे. तीळ तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही टाका किंवा नाही टाकले तरी छान. पण कधीतरी थोडंसं वेगळं खाणंच वाटतं, त्यावेळेस असं जुगाड नक्की करून बघा. मस्त आपली ही क्रिस्पी आपली भजी पालकाची तयार झालेली आहे. पाहू शकता किती सुंदर आणि मस्त अशी तयार झालेली आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.